महाराष्ट्राचा कांदा प्रश्न दिल्ली दरबारी अमित शहांसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा होणार तर केंद्रीय मंत्री CR पाटील यांच्यासोबत सिंचन प्रश्नी बैठक एसटीच्या मुद्द्यावरही शिंदे चर्चा करण्याची शक्यता। सोलापूरमध्ये कांद्याचे दर 2 ते 5 रुपये प्रति किलोने वाढले। कांद्याला सरासरी 15 ते 18 रुपये प्रति किलोचा भाव। कांद्याचे दर काही प्रमाणात वाढले असले तरी ते समाधानकारक नसल्याची शेतकऱ्यांची भावना। राष्ट्रवादीच्या बैठकीत भुजबळ आणि तटकरेंमध्ये खडाजंगी। दादांनंतर पक्ष वाढवताना फक्त पटेल आणि मीच टीकेचे धनी। कुणीही नेता बचावासाठी आला नाही। राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरेंचा संताप तर हा विषय बैठकीत नको भुजबळांचं वक्तव्य। सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीतील धुसफूस शिगेला मुंबईत असूनही प्रफुल्ल पटेल बैठकीला गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण तर गैरहजेरीमागे काही कारण असेल भुजबळांची सूचक प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची अर्थ खात्यावरून नाराजी। वारंवार मागणी करूनही भाजप अर्थ खातं देत नसल्यानं सुनेत्रा पवार यांच्याकडून खंत व्यक्त। सूत्रांची माहिती। पक्षाची बदनामी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या। राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या वरिष्ठ नेत्यांना सूचना। माध्यमांमध्ये पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी तटकरे, सोळंके, भुजबळ आणि अनिल पाटील यांच्यावर। सूत्रांची माहिती। शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे 30 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार। सूत्रांची माहिती। अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक लढण्याची शक्यता। जयंत पाटील यांचा हात जोडतानाचा फोटो पोस्ट करत दिले होते संकेत। विधान परिषदेच्या 17 पैकी 14 जागांवर भाजपचं एक हाती बहुमत। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेकडे बहुमत तर पुणे, परभणी, हिंगोलीत राष्ट्रवादीकडे जादुई आकडा। विधान परिषदेसाठी महायुतीचा 12-4-1चा फॉर्म्युला शिवसेनेला अमान्य। शिंदे दिल्लीत भूमिका मांडणार। शहांशी चर्चा करणार। शिवसेनेला सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप। सूत्रांची माहिती। भरत गोगावले यांच्या रायगड पालकमंत्रीपदाचा मार्ग मोकळा। कोकण विधान परिषदेची जागा अनिकेत तटकरे यांना सोडण्याच्या बदल्यात गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळणार तर निकटवर्तीय इम्तियाज खत्री यांच्यासाठी पार्थ पवार आग्रही। सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या जागा वाटपासाठी मवियाची आज बैठक। बैठकीला हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे आणि अंबादास दानवे उपस्थित राहणार। जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा केली जाणार। सूत्रांची माहिती। शेतकरी कर्जमाफीला केंद्रीय निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील। 30 जून पूर्वी कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा। निवडणूक आयोगाकडून योजनेला मंजुरी। आचारसंहितेच्या अडथळ्यामुळे प्रक्रिया रखडण्याची होती शक्यता। घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीत बकरा कुर्बानीला विरोध। बीएमसीकडून मंगळवारी रात्री अचानक बकरा कुर्बानीची परवानगी रद्द। पालिकेनं जागा द्यावी, तिथे आम्ही बकरा कुर्बानी करू। नागरिकांची भूमिका। किरीट सोमय्या घटनास्थळी। मीरा रोड नंतर गोरेगाव पूर्वमधील गोकुळधाम परिसरात कुर्बानीला विरोध। उघड्यावर बकरी कुर्बानीला परवानगी देऊ नका। नगरसेविका प्रीती सातम यांची प्रशासनाकडे मागणी। नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी 2 आरोपींना बेड्या। लातूरमधून डॉक्टर मनोज शिरुरेसह पुण्यातील मेडिकल अकॅडमीचा शिक्षक तेजस शहाला अटक तर आणखी एक महिला प्राध्यापकही सीबीआयच्या रडारवर। नीट पेपरफुटीबाबत आरोपी शिवराज मोटेगावकरचा सुनियोजित कट होता। मोटेगावकर आपल्याच कार्यालयात काम करणाऱ्या पीव्ही कुलकर्णी आणि मनीषा मांढरेची एनटी कमिटीवर वर्णी लावल्याची सूत्रांची माहिती। शिवराज मोटेगावकरकडे 10 दिवस आधीच नीटचा पेपर आला होता। सीबीआय चौकशीत मोटेगावकरच्या मुलाची कबुली। सूत्रांची माहिती। शिवराज मोटेगावकरसह आरोपी प्रल्हाद कुलकर्णीला आज कोर्टात हजर करणार। अत्याचारी भोंदू अशोक खरातवर सिनेमा येणार। शिवसेना नेत्या दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांची भूमिका साकारणार। सिनेमात खरात प्रकरणाशी संबंधित राजकारणामागील काही प्रभावशाली व्यक्तींचं वास्तवही उलगडलं जाणार। विधान परिषद निवडणुकीपूर्वी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीत राजकीय खळबळ। भाजपनं 200 पेक्षा जास्त नगरसेवक सहलीला नेल्याची माहिती। काँग्रेससह सर्व पक्षीय नगरसेवक पर्यटनाला। मुंबईत मंत्रालयासमोर पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। महिला अत्याचार, नीट पेपरफुटी प्रकरणी आक्रमक पवित्रा, सक्षणा सलगर यांच्या नेतृत्वात ठिय्या। आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाला ठाकरे गटाचा विरोध। मैदान वाचवण्यासाठी आंदोलन करणार आमदार महेश सावंत। नगरसेवक निशिकांत शिंदे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांचा आंदोलनात सहभाग। एसआयआर प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयाकडून घटनात्मक मान्यता। एसआयआर करण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार। मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी अचूक मतदार याद्या आवश्यक। कोर्टाचं निरीक्षण। मान्सूनचं आगमन लांबणीवर। केरळमध्ये यंदा 1 जूनच्या सुमारास मान्सून दाखल होणार तर महाराष्ट्रात 8 ते 10 जून दरम्यान आगमनाचा अंदाज।
पुढील काही दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज. मुंबईत उकाडा वाढला, तापमानाचा पारा 35 ते 37 अंशांवर. हवामान विभागाकडून मुंबई आणि कोकण किनारपट्टीसाठी येलो अलर्ट जारी. सिडको क्षेत्रात 28 मे पासून 10% पाणी कपात होणार. संभाव्य पाणी टंचाई टाळण्याच्या दृष्टीनं खबरदारीचा निर्णय. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. मुख्यमंत्र्यांकडे सुविधांची तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनीला सावित्रीबाई फुले वसतिगृहातून बाहेर काढण्याची नोटीस. TV9 मराठीच्या बातमीनंतर पालकमंत्री बावनकुळे यांचा विद्यार्थिनी आकांक्षा उकेला फोन. वसतिगृह न सोडण्याच्या सूचना. पंढरपूरमध्ये व्हीआयपी दर्शन बंद असल्याचा निर्णय. धाब्यावर मंदिर समितीच्या विश्वस्तांकडूनच जवळच्या लोकांना व्हीआयपी दर्शन. पुरुषोत्तम अधिक मासानिमित्तानं व्हीआयपी दर्शन बंद होतं. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा. उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्या नावाचा मुख्यमंत्रीपदासाठी हायकमांडकडून विचार. तर विधानसभेत राहायचं की राज्यसभेत जायचं हा निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्या घेणार, सूत्रांची माहिती.